नमस्कार. मी रणधीर भोसले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया. माझ्यासोबत जनार्दन बेंद्रे साहेब आहेत, मानवाधिकार कमिटीचे खजिनदार, जिल्हा कमिटीचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र केंजळे साहेब आहेत, ॲडव्होकेट मनीष काकडे साहेब आहेत आणि साथी न्यूज MH11चे संपादक शकीलभाई सय्यद आहेत. आज माननीय उपविभागीय अधिकारी उपविभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे जे महामंडळे आहेत त्या महामंडळांना शासनाने भरीव निधी द्यावा आणि दिलेला निधी परत दुसरीकडे कुठं वळवू नये आणि ज्या मागासवर्गीय किंवा ज्या गरजू बेरोजगार युवकांना कर्ज घेऊन काय उद्योग व्यवसाय करायचे आहेत त्यांना त्वरित अर्थसहाय्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने प्रयत्न करावेत आणि जवळपास 6-7 महामंडळे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येतात. या सर्व महामंडळांना निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून तरुण बेरोजगारांना कर्जाद्वारे आपला व्यवसाय उद्योग उभा करून स्वतःच्या पाया उभं राहता येईल. यासाठी शासनाने आपल्या शासनाच्या ह्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करून या सर्व महामंडळांना भरघोस निधी उपलब्ध करावा, या मागणीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. आपण जर या मागणीप्रमाणे कार्यवाही केली नाही तर अनेक संघटनांना एकत्र घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर आमरण उपोषणाच्याद्वारे, धरणे आंदोलनाद्वारे अशा विविध प्रकारे आंदोलन करून शासनास याचा जाब विचारला जाईल. तरी ही बाब गंभीर समजून शासनाने या सर्व महामंडळांना आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, ही नम्र विनंती.